भाई एका भाईचं एवढा बेकार सीन आहे. गर्लफ्रेंड बोलली पोरी आहेत म्हणून जाऊ नको. कोण आहे तू? कुठं आला भीती वाटते. ऑली ऑली दूर हो जा. ऑली ऑली मैं तो जो गाड़ी देखने आया हूँ. शप्पथ सांगू जाम खतरनाक वाटतंय. कुठून आला तुम्ही? आम्ही पुण्यातून आलो. का उड्या मारत या, धावत या, नाही तर लोलत या, पण यायलाच लागतंय. आग विजव्या डायरेक्ट. आणि जी मॅगीला चव आहे ना, हाताने बोटाने खायची, एक नंबर. अशा प्रकारे आम्ही थोडंसं जंगलामधून येतोय. एक जण आमचा डायरेक्ट बाईकवरती पुढे भेटणार आहे, कारण की त्याची कोण सिस्टर वगैरे येते त्यामुळे. ऐसा उडी कैसा उडी ए रुको रुको उडी 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 ऐसा. आणि आज मी थोडंसं हिंदी बोलतोय, कारण की माझे 2-3 मित्र आहेत, त्यांची रिक्वायरमेंट होती का हिंदी पण ब्लॉग झाला पाहिजे. आता ते लोक कमेंट करतात, तुम्ही लोक कमेंट नाही करत, म्हणून त्यांचं पण थोडंसं ऐकलं पाहिजे. म्हणून त्यांच्यासाठी ऐसा मैं हिंदी बोलने का ट्राई कर रहा हूँ. थोड़ा आता है हिंदी, पर एकदम भारी हिंदी नहीं आती. तो हम लोग अभी जा रहे हैं आपको वाटरफॉल में जा रहे हैं, जहाँ से एकदम ऐसा ट्रेन गुजरता है. हमारे घर से इधर से दिखता है ट्रेन जाता है. वो रात्री से एकदम भारी वाटते नाद. आणि तुम्ही जर मुंबईवरून पुण्यावरून कुठून येत असणार, किधर से भी आ रहे हो, तो आपको ऐसा बिहारी की ठाकुरवाड़ी लगेगी, वहाँ पे पहले आना पड़ेगा. अगर कब है उससे बड़बड़ कर दे. एक डेंजर काम है एकदम. चलो 1 2 3 स्टार्ट. शाबाश. कैसा लग रहा है मैं. अशा प्रकारे आम्ही फालतूगिरी करून झालेली आहे. सगळं काही छान है, इसलिए आपको बोल रहा हूँ जल्दी आ जाओ और इधर एंजॉय करो. जैसे फिर आप देख रहे हो हमारा ट्रैक इधर से शुरू हो गया है, एकदम हो गया है. और हम लोग जंगल में अभी इंटर करया आप देखो. और हम लोग को मिला है अपेक्षा के फैमिली के मेंबर्स मिला है. आपको कुछ कहना है क्या मैडम जी? मैडम जी खाने में व्यस्त है. ऑली दूर हो जा. ऑली मेरे को मारने आ रही है. ऑली एकदम खतरनाक दिख रही है. ऑली राम हो जाओ. ये गाय मेरे को मारना चाहती है, इसलिए मैं ऐसा इधर से निकले और डायरेक्ट इधर आया. और ये मेरे को घूर रही है, एकदम घूर रही है. बाबा मैं जा रहा है, मैं नहीं रुकिया इधर. अब तो मेरा टाकी टिकी हो जाता. तिथं तुला कोण भेटलेला आता? वो मेरे को ऑली मिल गई थी. मैं वो दूसरे मौसी को पूछा ना क्या खाना पीना खा रहे, क्या नाश्ता विश्ता कर रहे क्या, तो वो दूसरी मौसी एकदम बढ़ गई. ऑली मौसी मेरे को एकदम ऐसा राग से देख रही थी. तो फिर मैं उधर से कल्टी मारा है. देख इसको डर गया है, मैं भी डरा फिर एकदम. और मेरी हिंदी कैसी लगी वो मेरे को कमेंट में ज़रूर बोलना. मराठी बोलना काहीच प्रॉब्लम नहीं है, सब कुछ मराठी में समझता है, बोलता है. पर कैसा है वो हिंदी वालों को थोड़ा सा समझ में नहीं आता है. और अभी वो राज ठाकरे ने भी बोला है कि मराठी बोलना गरजेचं आहे. तो थोड़ा सा लोगों को आता है. कोई है इको पण मलाच द्यावं लागते. आणि आपल्याला आहे ना हे पाठीमागे जायचं. इथून थोड्याशा अशा पायऱ्या आहेत त्या टाईपमध्ये. और ये इधर से पायऱ्या चालू हो रही है और ऐसा चढ़ के आना पड़ता रे. हाँ ये लोग काय येणार नाहीत, आपणच पुढे जाऊ. और ऐसा उल्टा पाल्टा होके मैं अभी तक इधर तक आया. आणि वरती अजून एक सुद्धा ग्रुप आहे. इथे फुल खूप सारी मेहनत करतात अंबरनाथची पोरं.
और इधर हमारे खोपली के लोग, खोपली को लेकर एकदम पीछे पीछे रह गए। सकते हो एकदम खतरनाक रास्ता है और ये रास्ते से लोग चल रहे आणि खूप सारा स्लिपरी पण इथं सगळ्यांची वाट लागलेली आहे। खूप कसं वाटतंय? कुठं आलात तुम्ही? कुठून आलात तुम्ही? उल्हासनगरवरून पोरं येतात कशासाठी? ते ट्रेन बघायला, असं काम आहे यांचा। मॅडम जी कैसा लग रहा है? चालू करते मैं तो जुग जुग गाड़ी देखने आया हूँ। और जुग गाडी देखना है, जुग 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 अगेन गाडी दुरात रेषात हवेत गाडी। अरे ये ना तिथं पायटा कोपऱ्यात बहुत रिस्की है। और मुन्ना तू चल पाएगा? और मेरे साथ बहुत कांड हो रहे हैं आज सुबह से। ऐसा मेरा स्टैंड विंड टूटे बीटे है और फिर भी मैं जा रहा है, अभी कंटिन्यू करेगा मैं। और इस तरह से कुछ हम लोग ऐसा चिपक के चल रहे हैं, देख सकते हो। ऐसा देख के चलना पड़ रहा है। बाकी के लोग ऐसा इधर से शप्पथ सांगू जाम खतरनाक वाटतंय। याच्या अगोदर पण आलोय पण ते उन्हाळ्यामध्ये आलोय। हे जरा खूप कठीण वाटतंय कारण की थोडीशी स्लिपरी झाली आणि भीती पण वाटते। आणि जर चुकून जर पडण्याची भीती नाही, तुटलं बिटलं चालेल, घरातले वरतील त्याची भीती। अभी हमारा हेलीकॉप्टर ऐसा उड़ा है और हेलीकॉप्टर का पायलट आप इधर से देखे हो। गरज असते फुल टाइमपास झालाय, विश्रांती केली, हेलिकॉप्टर उडवलाय आणि आता कंटिन्यू करू पुढे। बघू शकता ड्रोन एकदम असं वरती आहे, ड्रोनचा शॉट्स घेतोय आम्ही, एकदम जरा भारी वाटतं म्हणून। आणि असं थोडंसं वाकून जायला लागतं मला। कुणी पेटवलं रे इथं काय? आणि फायनली मी वरती पोहोचलोय बऱ्यापैकी। एवढा ट्रॅक करून आम्ही वरती आलो आणि फायनली थोडंसं ऊपर ऐसा दिखा है, बट काम को खड़ा करके हम लोग चुपचाप से इधर आ गए हैं। और हलू बोलने का विषय ऐसा है, हम दमे है बहुत। हम पावसाळ्याचा ऐसा घाम आया है हम लोग को। चिंब भी ले ले रूप सज ले ले घामाने आले रंग प्रीतीचे। 3 वेळा या लोकांनी विश्रांती घेतले सर्वांनी आणि सारखे थकतात। मी नाही थकलोय, मी पण नाही थकलोय, आम्ही दोघे थकलो नाही। तर आता आम्ही परत एकदा चालायला लागलोय, बोलायला लागलोय। आत्ताच आम्ही हो खूप दमलो नाही आम्ही, पण आता जेव्हापासून तो आम्ही ब्रिज बघितला नाही ते तेव्हापासून असं अंगामध्ये एकदम अशी तरतरी आले। हा एकदम अशी तरतरी आलेली आहे आणि एकदम भारी वाटतंय। आयला ये अलग सीन है, जादू कैसा हाथ में आ गया मेरा, सेल्फी स्टिक घेऊन ये आ गया। मजा येते, मित्रांसोबत असं आलंच पाहिजे। आणि ज्यांनी प्लॅन फसवलाय हलकट आहे तुम्ही, हलकट अरे प्लॅन फसतात इतके। एका भाईचे एवढा बेकार सीन आहे, गर्लफ्रेंड बोलली पोरी आहेत म्हणून जाऊ नको। कोण आहे तू? बोलच्या असे करी मला सगळ्यांना दाखवते मी ते कथन सुद्धा लागत असेल जो मला लागलाय। जल्दी बोल असं ये तो लेटेस्ट न्यूज आहे। चलो आणि हिचं असं काय ऐकू नका, तुम्हाला जसं चालायचंय रेंगलत पेंगलत लोलत उड्या मारत द्या, धावत द्या, नाही तर लोलत द्या, पण यायलाच लागतंय। सगळ्यात रिस्की जागा हे बघा ही वाटते, कारण की इथून असा इधर से पाय गया तो डायरेक्ट नीचे गया,
इधर से एक एक स्टेप ऐसा रखना है, इधर से ऐसा आना आहे. आणि हे लोक अगोदरच पोचलेले आहेत आमच्या अगोदर. अशा प्रकारे आमच्या छोट्या भावाने रस्ता आम्हाला शिकवलेला आहे. खालून रस्ता होता आणि आता हे पार करावं लागणार. ये चला चला चला. पाणी नका करू, पाणी वेस्ट करू नका, पाणी खराब करू नका. पाण्याची कमतरता आहे आपल्याकडे. तर आता एवढं आम्ही जंगल पार करून वरपर्यंत आलो आहे. 2 मिनटाचा अजून ट्रॅक राहिला थोडंफार आणि आता भरपूर जमलो आहे आता. आणि जर तुम्ही आलात ना तर शक्यतो तुम्ही जरा फुल हाताचे शर्ट, ट्रॅक काय बोलतात ते, टी शर्ट वगैरे काही पण वेअर करा. कारण असं आहे खास भरपूर येते हाताला. हा एक वॉटरफॉल आहे पण जाऊ नका तिथे. आणि हे पोरं अजून खाली चढतातच. अहो कसं वाटलं येऊन इकडे? एकदम मस्त, भारी वाटलं. मजा केली. कुठून आला तुम्ही? आम्ही पुण्यातून आलो. का बोलतो? व्हिडिओ बघून का? व्हिडिओ बघून आले. भारी एकदम छान आहे, एकदम छान आहे, मस्त आहे, चांगलं वाटलं. आणि ही अशी समोरून आमच्या ट्रेन गेले, एकदम समोरून ट्रेन गेले आणि आम्ही मिस केले एक ट्रेन. तसं पण इथं 5-10 मिनिटानंतर एक ट्रेन येते, बघूयात नंतर. आणि फायनली आम्ही आता पोचलो आहोत केपी वॉटर पार्क. दोघंच वरटतोय. ज्या डेस्टिनेशनवरती आम्हाला पोचायचं होतं त्याच डेस्टिनेशनवरती आम्ही पोचलो आहोत. सुंदर असा केपी वॉटरफॉल, मस्त, एकदम मस्त आणि भारी. फायनली मी पोचलो आहे ब्रिजवरती. खाली एकदम दरी आहे आणि एकदम खतरनाक वाटतो. व्ह्यू बघू शकता, व्ह्यू एकदम डेंजर आहे, बघताना एकदम भयानक वाटतो. मस्त आहे. तुम्हाला दाखवू येऊ, बघायचं तुम्हाला, बघायचं. आणि एवढा सगळा ट्रॅक केला आहे पण ट्रॅक करताना एकदाही म्हणजे असं पाऊस नाही आला आहे. आणि हिंदीमध्ये बोलायचं तर बारिश नहीं आई है. पूरा ट्रैक किया हमने, घर से चालू किया था, घर भी अपना वहीं पे है. क्या वहाँ से ट्रैक किया, यहाँ से वहाँ से चलते 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 ऐसा यहाँ पे तक आया, यहाँ से ऊपर यहाँ तक. मज़ा आया, बहुत मज़ा आया. आप भी आना चाहते हो तो जल्दी आ जाओ, क्योंकि कैसा है जैसे जैसे ज़्यादा मतलब बारिश होता जाएगा ना तो जो रास्ता है वो थोड़ा सा स्लिपरी हो जाएगा, तो फिर दिक्कत होती है स्लिपरी होने से. तो अगर आपको आना है तो इसी महीने में आ जाओ. कॅमेरा खाली पडण्याची जास्त भीती वाटते आणि पडलं तर मला एवढा खाली जायला लागला नाही, मोबाईल तर काय राहणार ना आपला. वॉटरफॉल आहे केपी वॉटरफॉल आहे. बाय. सगळी जण बसलेली आहेत, मस्त आराम करत आहेत आणि व्ह्यू घेतो आम्ही. काय व्ह्यू. ओम क्लीम स्लीम. बोल काय तुझ्यात ये चाल आया है तू. अरे दिसजा रे. ये क्या है? अरे बरोबर आरती करायला आणले तुमची. माझा पूर्ण त्यांना वर्षभर लागलेलं आहे. हां लपून आलेत एकदम. आलाय तर तुम्ही आमच्या बाबांचं दर्शन घेऊन या. ट्रेन अब तक नहीं आई. और आगे आएगी सबरकर. आ गई ये ट्रेन, आगे की ट्रेन आ गई ट्रेन, देख सकते हो. आणि हे भाई अंबरनाथवरून एवढी पब्लिक आले, नवीन सबस्क्रायबर आपले. आणि काय बोलायचं तुम्हाला, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. नाव आपलं? गौरव. आणि बाकी एक नंबर. एक नंबर. आणि
हा भाई एकदम खतरनाक आहे. चढूच तर खूप वाट लागली पण आता बरं वाटतंय झालं. बरं वाटतंय. आणि सगळ्यात घाण सीन यांच्यासोबत असं झालं का पाऊसच पडला नाही. जंगल मध्ये मोर नाचे पर बारिश नाही गिरी. आणि बाकी सगळे ती एकाच ठिकाणून आलं ना, सर्व एकाच ठिकाणून आलं. आणि यांच्या मम्मींसाठी एकच वाक्य, हे सगळे बंक करून आलेत, सगळे क्लास बंक करून आलेत. सांगून आलोय. ठीक आहे. पण भारी पोर आहेत, मस्त आहेत, एन्जॉय केलं पाहिजे आणि आलं पण पाहिजे. तुम्हाला पण याचं या, पण याचं ना काहीतरी खाय प्यायला घेऊन या, मग मजा आहे. 2 शब्द कोणाला बोलायचे का? श्रद्धांजली वगैरे काय व्हायची का? भारी मस्त आहे, मजा आली पण यांच्यासोबत. चला लास्टला बाय करा रे. बाय. चलो. जसे तुम्ही मोठे होणार त्याच्यानंतर सर्व मजा समजा, जॉबला लागणार, जॉबचं टेन्शन, घरच्यांचं टेन्शन, बायकोचं पोरांचं टेन्शन, त्या टेन्शनमध्ये जी काय मजा करायची आहे ना, तर तुम्ही फक्त कॉलेजच्याच टायमामध्ये मजा करू शकता. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं फिरा. फक्त एवढंच आहे की थोडं सेफ फिरा. जिथे जास्त काही प्रॉब्लेम असतील तिकडे नका जाऊ, अवॉइड करा त्या गोष्टी. आणि मित्रांसोबत फिरलं पाहिजे, आलं पाहिजे, मजा घेतली पाहिजे. तेच मुवमेंट तुम्ही जपू शकता. झालं तर तुम्ही मुवमेंट सगळं कॅप्चर करा, यूट्यूबला टाका, इन्स्टाला टाका, कुठे टाका, जेणेकरून नंतर तुम्ही त्या गोष्टी सगळं बघू शकता. आता आम्ही ब्रिजवरून सरळ डायरेक्ट इकडे आलो आहे आणि इथे आम्हाला मॅगी बनवायची म्हणून आम्ही इथे आलो आहे. एकदम मजा आली, भारी ट्रॅक होता, एकदम मस्त. एकदम फक्त खाली जायचं टेन्शन आहे आता आम्हाला. आता थोडीशी मॅगी वगैरे काहीतरी बनवू. त्याचे मके वगैरे आणलेत भाजू, मके लिंबून आणलाय मसाला. कोळसा आणला, लाकडी कोळसा आणि थोडीशी पाटी आणली. पहिले सुरू होती, खतम हो गई. आग विजव्या डायरेक्ट. आणि ते काय म्हणून सांगता का? मन में है विश्वास, पूरा है विश्वास, ये कामयाब एक दिन. जुगाड़ बोले तो तेजस सकपाल, ये है हमारी फुकनी. ये ऐसा फुकने का. फाइनली आग लावली आहे. इधर कोण है आग लाव्या? ये मॅगी, मसाला मॅगी 50 रुपये आणि 60 रुपये पाहिजे. एक हसीना थी वो नहीं इधर आई, हम अकेले आ गए कांदा काटने. 2 मिनिटाची मॅगी 1 तास लागला. 1 तास? हा मगाशी अर्धा तास, पाऊण तास आणि 1 तास. 1 तास लागला. मी विसरलो, पाऊण तास नंतर 2 तास येतात. हे बघू शकता. मॅगी आमची रेडी झाली आता आणि आता सर्व खाण्याची तयारी आहे. आणि चम्मच वगैरे काहीच आणलं नाही, कारण की एकदम असं घाईमध्ये निघालं होतं सर्व. त्याच्यामध्ये चमचे राहिले आमच्या घरी आणि फक्त 1 चमचा आणला, ते पण आठवण राहिली होती आशूला. त्याच्यामुळे मॅगी खात आहे. आणि जी मॅगीला चव आहे ना, हाताने बोटाने खायची, एक नंबर. हा भारी. ते बोलतात ना, आपण मेहनत करून जे खातो ते एकदम भारी असतं. आणि मॅगीसोबत चिप्स खातो मी, नाच लागतात मस्त. येणाऱ्यांची मजा आहे, न आलेल्यांची सजा आहे. आले त्यांचं वेलकम, नाही आले त्यांचं पाणी. आम्ही आता निघतोय, म्हणजे निघालोय आम्ही आता. म्हणजे आता आम्ही घरी चाललो आता. तरी पण आम्ही आंघोळी करून जाणार, कारण की पाऊस पडला नाहीये. रस्त्यामध्ये आम्हाला वॉटरफॉल लागणार आहे, तर आम्ही थोडंसं भिजून जाऊ. हे बघू शकता तुम्ही, शेवटचं बघून घ्या. परत बघायला भेटणार नाही. चला बाय.